मुंबई में संपन्न 2026 बीएमसी चुनावों को लेकर ईवीएम में गड़बड़ी के आरोप थमने का नाम नहीं ले रहे। अंधेरी पूर्व के प्रभाग क्रमांक 76 से राकांपा अजित पवार गुट के उम्मीदवार व मुंबई अध्यक्ष बाबाराव मदने ने विधायक मुर्जी पटेल पर गंभीर आरोप लगाए। मुंबई मराठी पत्रकार संघ में आयोजित पत्रकार परिषद में बाबाराव मदने और कांग्रेस उम्मीदवार डॉक्टर परेश किलास्कर ने दावा किया कि मतदान के दौरान मशीन का बटन जानबूझकर जाम किया गया और दोपहर करीब 2 बजे बिना उम्मीदवारों की मौजूदगी के विधायक मुर्जी पटेल के सामने ईवीएम बदली गई। मदने का आरोप है कि सुनियोजित साजिश के तहत बटन को फेविक्विक से चिपकाया गया, जिससे कई मतदार घड़ी निशान पर वोट नहीं डाल सके। दोनों नेताओं ने सवाल उठाया कि यदि मशीन बदलनी थी तो सभी उम्मीदवारों की उपस्थिति में क्यों नहीं बदली गई। इस मामले को लेकर चुनाव आयुक्त से लेकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और अजित पवार को लिखित शिकायत सौंपकर निष्पक्ष जांच और कड़ी कार्रवाई की मांग की है। साथ ही पीड़ित उम्मीदवारों ने जरूरत पड़ने पर कोर्ट का दरवाजा खटखटाने का भी संकेत दिया है। अंधेरी मुंबई से यशपाल शर्मा की रिपोर्ट। सेकंड मतदान केलं ते कोणाच्या नावावर केलं ते एक महत्वाचं आहे। त्याचं मी आधार कार्ड सगळे डिटेल्स आहेत माझ्याकडे आणि ती पण आम्ही रिसर्चरित्या कंप्लेंट केली आहे। आता ही आमचा जो लढा आहे तो पूर्णपणे कायदेशीर लढा आहे, त्यात काही बेकायदेशीर नाहीये। हा तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित लक्षात घेतल्या पाहिजे आणि आणि जेव्हा हे मतदानचे काउंटिंग चालू होतं आणि जेव्हा आम्ही पहिल्यांदा हे स्क्रुटिनीला गेलो तेव्हा आम्ही एक ऑब्जेक्शन घेतला आहे कॅन्डिडेट वरती। त्यांनी 19, 20, 21 तारखेला बागेश्वर बाबाचा एक मोठा कार्यक्रम केला होता जीवनज्योत ह्या संस्थेमार्फत आणि ह्या संस्थेचे डायरेक्टर प्रकाश कुसळे आहेत। ते त्याच्यावरती पण आम्ही ऑलरेडी हायकोर्टमध्ये फाईल केलेली आहे आणि त्याची पण डेट आता लवकरच लागेल। हा एक मोठा मुद्दा आहे। सर, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर लगेच रिझल्ट तुझी बायको तू बीजेपीत पाठवलीस तिकीट मिळवायला, तुझा प्रिय बीजेपीत पाठवलास तिकीट मिळवायला का सेनेकडे माणसं होती ही सीट सेनेची कारण उद्धव ठाकरे म्हटल्यानंतर शिंदेची 75 मधला नगरसेवक पडला तुझ्याकडे चांगला माणूस राणी पडला ना, पण मी म्हणजे बरं झालं कारण तिथे ना एसआरचा मोठा प्रकार होता। तो आमदार म्हणून सगळा त्याला हाताळायला लागतात आणि सगळ्यांच्या टाळू मेलेल्या माणसाच्या टाळूबरोबरचा हा लोणी खाणार हा स्वतः इतका खोटा आहे, लोकांना दाखवतो मी हिंदू परिषदेचा, मी हिंदूंचे रक्षक सेना स्थापन केली आहे, मी जीवन ज्योत स्थापन केली आहे, मी लोकांना मिक्सर देतो, मी महिलांना मी हे देतो, महिलांना ते देतो, लोकांची दिशाभूल करतो, लोकांना 10 रुपये देतो आणि लोकांकडून 10,000 काढतो। कारण इलेक्शन कमिशन पूर्णपणे मुर्जीबाईच्या अंडर गेलं हे मी 100% मोठ्याने बोलून सांगितलं, दावेने सांगितलं। 2 नंबर बटन आमचं लॉक केलं होतं, लोकांचे मला येत होते मॅडम बटन खटखट होत नाहीये, 5-6 वेळा खट केलं, एक बटन पडतं आणि तेव्हा पण दिसत तर काहीच नाही, परछा येतो, परछा तर येत असेल, लाईट पण पेटत नसेल, काळोख होत असेल तर ते हे मतदान कोणाकडे फिरलं हा मी माझा आरोप आहे। त्यांची ईडी मार्फत चौकशी करायची मागणी करा तुम्ही। आम्ही तीच करणार। मुर्जीबाई पटेलवर पारदर्शकता जर तो पारदर्शक असेल आणि खरोखर तो न्याय चांगला असेल तर त्याच्यावर ईडी ठेवावी। देवेंद्र फडणवीस तुम्हाला आव्हान आहे माझं की असे तुम्ही ठेवून तुमचा पक्ष बदनाम करताय। शिंदे साहेब तुमच्या नावाचा आमदार म्हणून तुम्ही बदनाम करतोय, कारण शिंदे साहेबांना मी जवळून पाहिलंय, ग्राउंडवरचा माणूस कसा आहे तो, प्रत्येक जण काही ना काही असतं, पण शिंदे साहेबांना मी पाहिलंय, देवेंद्र फडणवीसांना मी पाहिलंय, परंतु हा माणूस देवेंद्र फडणवीसांचा होणार नाही, एकनाथ शिंदेचा होणार नाही, अजितदादांचा नाहीच होणार आणि अजूनही किती हा पक्ष आलेला तर तो कोणाच्या बापात होणार नाही, आधी पहिला स्वतःच्या बायकोचा आहे। म्हटले साहेब निवडून झाल्यानंतर ईव्हीएम मशीन
जागोजागी जी लहान मुलांची याची खेळण्याची मैदानं होती ती सगळी बळकावलेली आहेत. त्या ठिकाणी याचं कमर्शियल बांधकाम चालू आहे. आज याच आमदाराने त्या सभागृहामध्ये एसआरएच्या ह्या सर्व गोष्टी मांडत असताना आज स्वतःच अशा पद्धतीने हे भूखंड घेण्याचं काम करत आहे. आणि महत्वाचं म्हणजे तो एमआयडीसीचा जो भाग आहे त्या ठिकाणी मोठ्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये मुंबईमधला सर्वात मोठा घोटाळा जर कोणी केलेला असेल तर तो आमदार मुळशी पटेलने केलेला आहे. आज आम्ही निश्चितपणे राज्यामध्ये देशामध्ये सत्तेत आहोत. आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री असतील आणि आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील. मुख्यमंत्र्यांना खास करून विनंती राहील की हा आमदार हा लफंगा आमदार आहे आणि ह्या आमदाराने अशा पद्धतीने सर्व काही खोटा प्रकार करत आलेला आहे आणि ह्याची सुद्धा प्रॉपर्टी जी काय त्यांनी शपथपत्रामध्ये दाखवली याचा देखील आम्ही कायदेशीर सल्ला घेऊन आणि आजच्या त्या प्रभाग 76 मधील जो झालेला प्रकार आहे याच्याविषयी देखील आम्ही कायदेशीर सल्ला घेऊन या ठिकाणी आम्ही पुढील कारवाईसाठी निश्चितपणे जाणार आहे. त्यापूर्वी आम्ही राज्य मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेजी यांना अर्ज दिलेला आहे. आरोपला देखील त्याच ठिकाणी मतमोजणीच्या ठिकाणी हे सर्व प्रकार त्यांच्या उघडकीस आणलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे आरो समोर त्यांच्या टेबलवरील अधिकाऱ्यांनी मान्य केलंय की आमदार मुळशी पटेलच्या समोर ही मशीन बदलली म्हणजे हा आमदार हे संविधानिक पद आमदार हे पद देखील जाऊ शकतं आणि हे घालवण्यासाठी आम्ही निश्चितपणे कायद्याच्या याच्यातून आम्ही जाणार आहोत, कोर्टात जाणार आहोत. याविषयी आमचा कायद्याच्या संदर्भात जी आम्ही माहिती घेऊन पुढील कारवाईसाठी जाणार आहोत आणि निश्चितपणे आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि निवडणूक आयोग देखील त्याविषयी गांभीर्याने दखल घेऊन हा जो काही झालेला प्रकार आहे आणि ही निवडणूकच झाली पाहिजे अशाच पद्धतीने जर होत गेलं तर ही लोकशाही टिकणार नाही. लोकशाहीचा गळा घोटण्याचं जे काही काम झालेलं आहे ते निश्चितपणे या प्रभाग 76 मध्ये झालेलं आहे, मुंबईमध्ये झालेलं आहे, पुण्यामध्ये झालेलं आहे. त्यामुळे आता जनतेने जागरूक झालं पाहिजे आणि यासाठी सर्वात मोठा उठाव केला पाहिजे आणि ईव्हीएम मशीनवरती नाही तर बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या पाहिजे. यासाठी आता फार मोठं आंदोलन करण्याची आवश्यकता आहे आणि ह्या ठिकाणी हा निश्चितपणे जो हा उमेदवार आहे हा उमेदवार कसला हा त्यांचा पीएच आहे. म्हणजे एक ठिकाणून बायकोला उमेदवारी द्यायची, दुसऱ्या पक्षात भाजपमध्ये पाठवून एक ठिकाणी पीएला उमेदवारी द्यायची. म्हणजे जे काही अंधेरीचा भूखंड अंधेरीच्या जागा जे काही बळकवायच्या आहेत त्यासाठी या व्यक्तीने हा प्रकार केलाय. या व्यक्तीच्या माध्यमातून वायकरांच्या सुद्धा मुलीला पाडण्याचं काम ह्या व्यक्तीने केलेलं आहे. भारतीय जनता पक्षाचा उमेदवार 75 मध्ये पाडण्याचं सुद्धा काम ह्या व्यक्तीने केलेलं आहे. ही जी काही व्यक्ती आहे मुळशी पटेल ही अतिशय धूर्त आणि लबाड लफंगा व्यक्ती आहे. याने हा मोठा भूखंड घोटाळा तर केलेलाच आहे. या सर्व गोष्टी आणि आता हा त्या ठिकाणी मशीन बदलण्याच्या पकडला गेलेला आहे आणि याच्यावर याची आमदारकी सुद्धा रद्द होऊ शकते. या संदर्भात आम्ही पुढील कारवाईसाठी आमच्या वरिष्ठांचे कायदेविषयक सल्ला घेऊन पुढील काम करणार आहोत.